नमस्कार, मी हर्ष का तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, डेट आलेली आहे आपली 7 तारीख आली आहे पालखीची. तर आता मी निघालो आहे, पण लेट निघालो आहे, 12 वाजता निघालो आहे. आता हा अपेक्षला भाऊ, मोठा भाऊ, एक नंबर आणि मी आम्ही दोघं निघालो आहे. आता जाऊ तिकडे जाऊन तो पण डायरेक्ट काकाला तरी जायचं 5 वाजता डायरेक्ट. घरी जाऊन आराम भेटणार नाही, पूर्ण नाईटच मारायची आहे. तर चला आता आपण निघालो आहे. तर आता आम्ही पोहोचलो पनवेलला. खूप थंडी आहे विश्वाच्या बाहेर. मला भाईने आधी सांगितलेलं की खूप थंडी असणार आहे. तर मी बोलो जाऊ दे, काय नाही आपलं, काय नाही, एकदम थंडी नसेल. विश्वाच्या बाहेर थंडी आहे. आता फक्त 1 वाजलं आहे, एवढी बाहेर थंडी आहे ना बाबा. पण थंडी एवढी आहे ना, पण डोळे उडून लाल झाले जातात. आत्ताचपासून त्याचं नाक बी पूर्ण जाम झालं आहे माझं. 5 वाजतील डायरेक्ट काकडीला जाऊ. चला आता असं. तर मित्रांनो, आता पोहोचलो वाकणला. आता 15 मिनिटात तर कोलाड येईल, पण एवढा गारटलोय ना क्लिअर. तर चला. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही ताल्यात आलोय. बघा पूर्ण एकदम सामसून झालं आहे आणि सर्दी बिरीचं तर बेकार झालीच आहे. पूर्ण हातपाय वाचायला लागले, तोंडात वाफ येत आहे बघा, एवढी हालत बेकार झाली आहे. आणि चला तर आता आलोय घरात. सकाळी सकाळी काका बसले चुलीजवळ, बाकी सगळे झोपलेत. एकदम गारडलो, एकदम सावध. बाकी सगळे झोपले, फक्त फादर म्हणजे पप्पा फक्त जागे. सगळे चाय बनवते. हो कशात बनवते हो? मग चाय नाही, गरम पाणी आहे. त्याने फक्त असं गरम पाणी घेतलं, त्यांनी चाय बनवतात पप्पा सकाळी सकाळी. तर चला आता तो जाऊ जरा बाहेर. अजून जागे आहे ते लोक, सादर बेदर घेऊन जात आहे. इबो आतमधून उठून आले. अब हे केमण्यांना काय हे पत्ताच नाही. हे बघ गजामा मामा बघ आंघोळी उंगली करून बाहेर निघालेत. आणि हे शेमणे आताची पिढी झोपले अजून. आम्ही बरोबर टायमाला जातो पोहे खायला. अच्छा, गावात बघितलं हाबडी चाली. फक्त पोहे खायला जातात, दुसरं काय नाही. तर चला आता झाली काका ती चालू झाली. लेट झाला आधीच. हे शेमणे लोक बघा. तर चला, खूप म्हणजे खूप शिव्या घाल देत असते मला तिकडे. चला
हा तर आता आलोय गावदेव मंदिराजवळ. अशा रीताने बघूया आता. हा आता वटी भरायला आलो गावदेची इथे गावदेव मंदिराजवळ. पुढे जाऊन पुढे गेले सर्व आमची मंडळी. आम्ही काढतो ब्लॉग. हे आमचे पब्लिक फंटर सर्व. हे पिल्लू, नील, कुणाल. हा आमचा खास फंटर. नील शेड बोल, नील शेड.
अरे तिकडे नाही, इकडे काय येत आहे?